तर इथे सँडविच करण्याकरता 2 बटाटे घेतलेले आहेत, एक रताळं घेतलेलं आहे आणि उपवासाचा भोपळा घेतलेला आहे, काशी भोपळा. तर बटाट्याची साल आणि रताळ्याची साल आपण काढून घेऊया. तर इथे मी बटाटा सोलून घेतलेला आहे, साल काढून घेतलेला आहे, रताळ्याची देखील साल काढून घेतलेली आहे आणि बटाटे, रताळे आणि भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि भोपळ्याची आपल्याला साल काढायची नाही आहे, तशीच ठेवायची आहे. इथे एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीमध्ये ही अशा प्रकारची मोठी किसणी घ्यायची आणि या मोठ्या किसणीने आता हा बटाटा आपण किसून घेणार आहोत. अगदी लांबट आकारामध्ये बटाटा हा किसून घ्यायचा. बटाटा आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि छान असा लांबट किस पाडून घ्यायचा. पाहू शकता मस्तपैकी असा लांब सडक किस तयार होतो. तर दोन्ही बटाटे आता आपण किसून घेऊया. तर पाहू शकता आपला बटाटा इथे छानपैकी किसला गेला आहे. आता यामध्येच आपल्याला रताळं किसून घ्यायचं आहे. पाहू शकता रताळं देखील आपलं किसून झालेलं आहे. आता आपण यामध्ये भोपळा किसून घेऊया. तर पाहू शकता आपला भोपळा देखील किसून झालेला आहे आणि असा मोठा मोठा किस चांगला पाडून घ्यायचा. बारके किसणीने किसायचं नाही, तर मग बारके किसणीने केसलं तर मग पाणी पाणी होऊन जाईल असं थोडंसं. त्याच्यामुळे मोठ्या किसणीनेच किसून घ्यायचं आहे. आपल्या इथे रताळ्याचा, बटाट्याचा आणि भोपळ्याचा किस इथे आपण किसून घेतलेला आहे. आता मिक्स करून घेऊया. मस्तपैकी कलरफुल असं झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकायचा आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊया. चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊया. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. उपवासाला तेच पदार्थ जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचा वेगळा पदार्थ तुम्ही नक्कीच करून पहा, खूप छान लागतो. आता सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे उपवासाला हा पदार्थ तयार करून पहा. तर पाहू शकता आपला सर्व जिन्नस आपल्या इथे मिक्स करून झालेले आहेत आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपण केलेले आहे. आता आपण सँडविच करूया. तर आता याला साच्याला आपण तेल लावून घेऊया. थोडंसं तूप लावलं तरी चालू शकतं. साईडनी व्यवस्थित सगळीकडून लावून घेऊया आपण, दोन्ही साईडनी पण. आता आपण जे मिश्रण केलेलं आहे ते यामध्ये भरून घेऊया. आणि झटपट होतं बरं का, आणि चवीला देखील खूप छान लागतं आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपण केलेले आहे. जास्तीचा काही पसारा घातलेला नाहीये. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे सँडविच करून पहा आणि व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित भरून घ्यायचं कडेने. हे पहा. तर व्यवस्थित मस्तपैकी आपण भरून घेतलेला आहे. आता सगळ्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या म्हणजे सँडविचचा आकार आपल्या व्यवस्थित येईल. हे पहा. आता हे आपलं भरून झालेलं आहे. आता आपण बंद करून घेऊया. आता आपण गॅस चालू करूया आणि मीडियम गॅसच करायचा आहे. तर मीडियम गॅसवरती आपण हे सँडविच भाजून घेऊया. व्यवस्थित असं दोन्ही साईडने आपण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, आलटी पलटी करून. पाहू शकता आपलं सँडविच इथे आता भाजलं गेलं असेल व्यवस्थित. तर मंद आचेवरती चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं खरपूस असं भाजलं जातं चांगलं. आपलं सँडविच आता भाजत आलेलं असं 1-5 मिनिटं झालेली आहेत. मंद आचेवरती आपण आलटून पलटून असं भाजत होतो. आता आपण खोलून पाहूया.
तर पाहू शकता व्यवस्थित भाजलं गेलं आहे आणि कड्या देखील सुटल्या गेल्या आहेत साईडने. पण दोन्ही साईडने पाहूया. पाहू शकता मस्तपैकी असं खरपूस असं भाजलं गेलं आहे. आता आपण काढून घेऊया. ते गॅस बंद करून टाकते मी आता काढून पाहूया. पाहू शकता मस्तपैकी असं खरपूस असं भाजलं गेलं आहे. आता काढून घेऊया आपण. सँडविच आपल्या इथे तयार झालेलं आहे. आता आपण कट करूया. आणि कट देखील व्यवस्थित होतं. दोन्ही साईडनी छानपैकी असं खरपूस असं भाजलं गेलं आहे. त्याच्यामुळे हे सँडविच चवीला खूप छान लागतं आणि अगदी झटपट होतं. तर तुम्ही नक्कीच या नवरात्री उत्सवामध्ये हे सँडविच करायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीमध्ये अगदी कमी साहित्यामध्ये सँडविच करून पहा. आणि त्याबरोबर आपण खाण्यासाठी इथे घेतलेलं आहे चटणी घेतलेली आहे, शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, साधं मीठ आणि कोथिंबीर थोडीशी आणि दही टाकलेलं आहे 2 चमचे आणि चिमूटभर साखर थोडीशी मिक्स करून घेतली आणि आपली चटणी येथे तयार झालेली आहे. तर अशा प्रकारचं सँडविच तुम्ही करायला अजिबात विसरू नका आणि मस्तपैकी क्रिस्पी होतं बघा. हे पहा आणि अगदी झटपट होतं. भूक लागली आणि करायला घेतलं तरी अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये होतं. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे सँडविच करायला अजिबात विसरू नका. या नवरात्रीमध्ये या प्रकारचं सँडविच तुम्ही करून पहा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा.